आंबोलीतील महादेवगड येथे काल एका पर्यटकाचा पाय घसरून 400 फूट खोल दरीत कोसळलेला होता. त्याची शोध मोहीम काल देखील राबवण्यात आलेली होती. काल पाहिलं तर दाट धुकं आणि अंधार काळोख झाल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आलेली होती. मात्र आज सकाळी 7 वाजल्यापासून पुन्हा शोध मोहीम घेण्यात आलेली होती आणि या काळात रोपवेच्या माध्यमातनं रेस्क्यू करणारी जी टीम होती त्याचे काही मेंबर्स जे आहेत ते या दरीत उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना दाट धुकं आणि दरीत उतरताना अडथळे निर्माण व्हायला लागले म्हणून त्यांनी रेस्क्यू रोपवेच्या माध्यमातून थांबवलेलं आहे आणि आता ते पायवाटेने खोल दरीत चालत गेलेले आहेत. काल या ठिकाणी जी घटना घडली त्यावेळी जर पाहिलं असेल तर एक प्रत्यक्षदर्शी जी व्यक्ती होती ती आपल्यासोबत आहे. काल जे पर्यटक होते अतिउत्साही पर्यटक रेलिंगच्या बाहेर जाऊन जी काय घटना घडलेली आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? काही पर्यटक आलेले, काही गेले आपले पर्यटक स्थळ करून. 5 नंतर पॉईंट बंद होतो. त्याने सांगितलं आम्ही पॉईंट बंद झाला. तरी पण ते येऊन खाली गेले. नंतर त्याने ते आपले खाली थोडे जण आपले रेलिंगच्या खाली उतरले तिघेजण. बाकीचे आपले त्यांचे 5-6 जण आले ते बाजूला उतरले. त्यांना सांगितलं पॉईंट धोका आहे उतरू नका कोणीही. ते बोलले आपल्या याने उतरले ते. आम्ही त्यांना सांगितलं. आमचं ऐकलं नाही त्यांनी. त्यामुळे ते रेलिंगच्या खाली उतरले. त्याचा ते पायवाट आहे तिथून. ती पूर्ण स्लिप वाट आहे. एकदम हे झालेली आहे खराब. त्या वाटेतून तो येत चालत असताना ते एकटा पडला मागच्या मागे. आम्ही प्रत्यक्ष पाहिलं त्याला पडला तो दरीत. तर आम्ही सांगितलं तुमचा एक माणूस पडला. नंतर त्यांना कळलं की पडला. नंतर आम्ही पोलिसांना कळवलं. पोलीस इथं आले. त्याने आपलं सगळं शोध मोहीम घेतला. सह्याद्री टीमला वगैरे कळवलं. टीम आली, शोध घेतला. टीम मग रात्री काय धुक्या आणि याच्यामुळे त्यांना अशक्य झालं. मग ते आज परत त्यांचा शोध चालू आहे. तरी पण अजून भेटला नाही. थोड्या वेळात कळेल काय ते. अद्यापही ही शोध मोहीम जी आहे ती सुरू आहे. सह्याद्री ॲडव्हेंचर आंबोली सांगली यांच्याकडून ही शोध मोहीम आहे ती घेण्यात येत आहे. मात्र जर पाहिलं असेल तर ही दुर्घटना घडली याला पर्यटक बेजबाबदार आहेत. कारण या ठिकाणच्या स्थानिकांनी या पर्यटकांना रेलिंगच्या बाहेर जाऊ नका अशी माहिती दिली होती. मात्र तरी देखील हे बेजबाबदार पर्यटक जे आहेत ते रेलिंगच्या बाहेर गेले आणि त्यातील एका पर्यटकाचा पाय घसरून 400 फूट खोल दरीत हा पर्यटक कोसळलेला आहे आणि त्याची शोध मोहीम अद्याप सुरू आहे. कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, आंबोली, सिंधुदुर्ग.